नमस्कार. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेच्या वतीने मी मानसोपचार तज्ञ डॉक्टर महेश बिरुड आजचे सर्व वक्ते आणि श्रोते सर्वांचं स्वागत करतो. कोविड काळामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी अत्यंत दुर्दैवी घटना काल आपल्या नाशिकमधील डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये घडली. प्राणवायूच्या गळतीमुळे अनेकांचे प्राण हिरावून नेलेत. त्यामुळे आमच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे जे वैद्यकीय सहकारी आहेत, वैद्यकीय कर्मचारी आहेत, त्यांना एक मोठा मानसिक आघात ही घटना देऊन गेली आहे. आणि त्यामुळे या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांचे मनोबल, मनोधैर्य वाढवण्याच्या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सुरुवातीला मी आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर हेमंत सोननीस यांना विनंती करेल की त्यांनी सुरुवातीला आपले प्रास्ताविक सादर करावे. डॉक्टर हेमंत सोननीस. धन्यवाद महेश सर. मागच्या 2 महिन्यांपासून नाशिकमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी हे दिवस रात्र एक करून शर्थीचे प्रयत्न करत आहेत की आपल्या नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला, आपल्या नागरिकांना या कोरोनाच्या संकटातून कसं बाहेर काढता येईल. आवाज येतोय माझा? आवाज येत नाहीये का माझा? नाही, क्लिअर आहे सर, येतोय आवाज. ओके. तर गेल्या 2 महिन्यांपासून आपले नाशिकमधील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावून हा लढा देत आहेत. हे एक युद्ध आहे. यामध्ये प्रशासन आहे, हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सर्व आरोग्य कर्मचारी आहेत, नागरिक आहेत आणि हे आपल्या सगळ्यांची आपल्या आयुष्यातली एकत्रित स्वरूपातली सर्वात मोठी लढाई आहे. आणि या लढाईमध्ये आपल्या नाशिक महानगरपालिकेतील रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सर्व आरोग्य कर्मचारी हे अत्यंत हिरिरीने गेल्या काही आठवड्यांपासून लढा देत आहेत. आणि ते इतकं कष्ट घेत असताना, इतकी मेहनत घेत असताना काल जी घटना घडली त्यामुळे त्यापैकी अनेक जण खूप व्यथित झाले, खूप दुःखी झाले आणि एक प्रकारची हतबलता काही जणांमध्ये दिसून आली. आणि आम्हाला असं वाटलं यावेळी की ह्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनोबल आपण पुन्हा एक सक्षम करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी, जेणेकरून ज्या जिद्दीने, ज्या चिकाटीने, ज्या हिरारीने ते लढा देत आहेत त्याच प्रकारे त्यांनी इथून पुढे देखील ते करत राहावं या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रमाचा आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही नाशिकमधील काही नामांकित मानसोपचार तज्ञ आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी, सर्व डॉक्टरांशी आणि सर्व नर्सेस बरोबर तुम्ही संवाद साधा आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा की हा लढा जो तुम्ही प्रशंसनीय आणि कौतुकास्पद स्वरूपात जो लढत आहात गेल्या काही दिवसांपासून, तसाच तुम्ही इथून पुढे देखील तो त्याच आत्मविश्वासाने आणि त्या जिद्दीने करत राहावा. महेश सर, तुमच्याकडे. तर आता हे आपण बघतोय की साधारणतः गेल्या वर्षभरापासून आपल्या वैद्यकीय क्षेत्रात निगडीत मंडळी एका कठीण परिस्थितीची झुंज देत आहेत. संसर्गजन्य आजार,
त्याच्या संबंधी रुग्णांना हाताळताना फक्त आपल्याला संसर्ग होण्याची जोखीम नव्हे तर आपल्या नातलगांना देखील संसर्ग होण्याची जोखीम, संसर्गाचीच नव्हे तर अगदी जीवाचा धोका आहे असल्या आजार सध्या आपल्याकडे बळावतो आहे आणि त्या रुग्णांना आपण नियमितपणे सेवा देतोय. त्याशिवाय जे काय संसाधनं आहेत आपल्याकडे ते देखील आता अपुरी पडायला लागली आहेत. या अपुऱ्या संसाधनांमध्ये तुटवड्यामध्ये आपण कसे बसे नियोजन करतो आहे. आज बेड नाही, उद्या ऑक्सिजन नाही, कधी आपल्याकडे औषधी देखील नाही. या सर्व परिस्थितीमध्ये रुग्णांना इस्पितळात भरती होण्यापासून आपल्याला नाकारावं देखील लागत आहे. तर त्याच्या देखील एक प्रकारे पश्चातापाची भावना आपल्या वैद्यकीय सहकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, सर्वच डॉक्टर्स, नर्सेस आणि सेवा देणारे इतर सर्व जे वैद्यकीय कर्मचारी आहेत या सर्वांच्या मनामध्ये पश्चातापाच्या भावना निर्माण होत आहेत की आपण कशा प्रकारे हे सगळं सांभाळतो आहे आणि कशा प्रकारे आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. हे राज्यातील इतर सर्व परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या परीक्षा काही संपत नाही आहेत आणि याच परीक्षांमध्ये अजून काय कठीण प्रश्न विचारावा तसं काल काळाने एक घात घातला आणि आपल्याकडे दुर्दैवी घटना घडली. तर अशा अनेक ठिकाणी, अशा अनेक परिस्थितीतून आपण बाहेर निघतो आहे. यासोबतच प्रशासन, वरिष्ठांची टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते. कालच्या घटनेमध्ये आप्तेष्टांनी डोळे पाणावून आक्रोश करून आपले दुःख व्यक्त केले, पण आपल्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी याच्यातून व्हेंटिलेट कसं व्हावं, या सर्व यातनांना कशा प्रकारे वाट करून द्यावी, त्यांचं मनोधैर्य कशा प्रकारे आपण वाढवावं, तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर या नकारात्मक वातावरणामध्ये आपण कशी भूमिका घ्यावी, या नकारात्मक वातावरणाशी आपण कशी झुंज द्यावी, याबद्दल चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नाशिक मधले प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर जयंत ढाके यांना. ढाके सर हे गेल्या 20-25 वर्षापासून आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत. त्यासोबतच विविध प्रकारे जनजागृती करण्याचं देखील ते काम करतात. लहान मुलांच्या मानसिक समस्यांविषयी देखील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि आपण जी हेल्पलाईन सुरू केली होती कोविड रुग्णांसाठी त्यामध्येही त्यांचं योगदान निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. तर डॉक्टर ढाके यांना मी विनंती करतो की त्यांनी आता या वातावरणाबद्दल आपले मत व्यक्त करावे, त्याबद्दल आपल्या वैद्यकीय सहकाऱ्यांची चर्चा करावी. डॉक्टर ढाके सर. येस, नमस्कार. माझा आवाज येतोय महेश? हो, क्लिअर. येस, बरोबर येतोय. सर्वप्रथम IMA चे अध्यक्ष डॉक्टर हेमंत, डॉक्टर महेश, आपल्याला जॉईन झालेले सगळे आपले IMA चे सिनियर मेंबर्स, हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस आणि बाकी इतर कर्मचारी, सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, कोरोनाचा पहिला विषाणू आणि पहिला पेशंट सापडला तो डिसेंबरच्या 31 तारखेला 2019 मध्ये. त्यानंतर जानेवारीमध्ये तो असं पाहण्यात आलं की तो आता पसरतोय आणि साधारण फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये असं डिक्लेअर करण्यात आलं की आता ही महामारी किंवा पॅन्डेमिक म्हणून आता सगळं जगभरामध्ये पसरणार आहे. ह्या गोष्टीला साधारण आता बघा 13 ते 14 महिने झालेले आहेत आणि या 13-14 महिन्यामध्ये आपण सगळे आरोग्य क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या समस्येला तोंड देतोय. पहिल्या लाटेमध्ये म्हणजे मार्च एप्रिल 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन पण होता, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामालाही जावं लागत होतं, मनामध्ये प्रचंड भीती होती की कोरोना झाला तर आपण वाचू की नाही, कारण तेव्हा उपचाराला खूप मर्यादा होती, उपचाराबाबतचे निकष स्पष्ट नव्हते आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत देत आपण ती पहिली लाट थोपवून धरली आणि तिला शमवली. नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत बऱ्यापैकी चित्र शांत व्हायला लागलं आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तर असं वाटलं की आता पूर्ववत सगळं सुरू झालंय आणि पुन्हा धूमधडाका आपला सुरू होणार. पण मार्च आणि एप्रिल आपण पाहतोय 2021 चे की जेव्हा पुन्हा एकदा आपल्याला
कोरोनाचं तांडव दुसऱ्या लाटेच्या रूपात दिसतंय. आपण सर्व आरोग्य कर्मचारी, मी असेल, तुम्ही सगळे असाल, तुम्ही तर खास करून खूप जास्त काम केलेलं आहे. कोरोनाच्या रुग्णांशी निगडीत अगदी काम केलेलं आहे. निडर होऊन खूप काम केलेलं आहे. आणि हे सगळं काम अत्यंत उत्कृष्टपणे केल्यानंतरही काल आपण असं एका घटनेला तोंड दिलं की जिथे आपल्याला थोडंसं असं वाटलं की नाशिक शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर एक प्रकारचा थोडा धब्बा बसला. आपल्याला कुठेही असं दोष कोणाचा बघायचं नाहीये, परंतु त्यानंतर जी परिस्थिती उद्भवते आहे त्यातनं आपण सगळे जात आहोत. महेश म्हटला तसं की रुग्णांनी आक्रोश केला, रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यांनी त्यांचं सगळं असं दुःख प्रशासनासमोर, डॉक्टरांसमोर व्यक्त केलं. आपण ते सगळ्यांनी ऐकून पण घेतलं, अजून ऐकतो पण आहोत आपण. आणि हे सगळं पाहून शेवटी आपणही माणसं आहोत आणि आपल्यालाही मनुष्य प्राण्याच्या सारख्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेमध्ये आपण हे सर्व सांभाळतो आहोत. मग एकीकडे हे कोरोनाचं संकट आहे, कोरोना पसरतो आहे, रुग्णांना आपल्याला द्यावी लागणारी जी व्यवस्था आहे, जी काही साधनं आहेत ऑक्सिजन पासून औषधांपर्यंत, ते देण्यात आपण कुठेतरी अपुरं पडतोय असंही वाटतंय. आणि त्यात अशी घटना घडते, त्यामुळे एक व्यक्ती तुमच्यासारखा आमच्यासारखा किती बरं झेलू शकेल हे. रोजच्या आपण घटना ज्या पाहतोय हॉस्पिटलमध्ये, त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा महाराष्ट्राच्या इकडच्या तिकडच्या कोपऱ्यातनं देखील आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. कुठे आपल्या नातेवाईकांचं असेल, कुठे मित्रांचं असेल, असं काही ना काही दुःखद असा प्रसंग आपल्या समोर येतोय. आणि मग हा आपण किती झेलायचा. एक मनुष्य प्राणी, एक ह्युमन बिंग म्हणून आपण ह्याला कुठल्या लिमिट पर्यंत झेलू शकतो. आणि हे झेलता झेलता काय बरं होणार आहे आपलं. कारण अजूनही आपल्याला माहित नाही की चला 1 मे नंतर लॉकडाऊन संपणार आहे आणि कोरोनाही संपणार आहे. असं नाही होणार आहे. म्हणजे कोरोना हा किती काळ राहणार आहे हे आपल्याला कोणालाच माहित नाही. अनिश्चित काळ आहे. हा, त्याचं हे खालीवर होणं कदाचित कमी होईल. आणि मग अशा अनिश्चिततेच्या फेजमध्ये आपण सर्व जात असताना मनाला आपला त्रास होणार नाही असं क्वचितच कोणी सापडेल. तो कोणी कितीही जाड कातडीचा असला तरी त्याच्या मनाला त्रास होणार. आम्ही सगळे सायकॅट्रिस्ट आहोत. आम्हाला बरीचशी दालनं अशी माहिती आहेत की तणावाला कसं हाताळायचं. परंतु काही क्षण असे येतात की जेव्हा आम्हाला देखील ताण येतो. म्हणजे कळत नाही की अशा परिस्थितीला कसं हाताळावं हे आपल्याला कधी कधी स्पष्ट होत नाही. कारण काही परिस्थितीमध्ये खरंच काही आपल्याला 1 to 1 सॉल्युशन नसतं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही आणि आम्ही ज्या फेजमधनं जात आहोत ती खूप अशी वेगळी, अनैसर्गिक अशी अजिबात नाही. या फेजमधनं जाता जाता आपल्याला मनाला दुःख होणं, उदास वाटणं, खूप राग पण येणं, कधी कधी स्वतःवर किंवा समस्येवर, संस्थांवर राग येणं असं होऊ शकतं. खूप चिंता वाटणं की अशी घटना परत झाली तर, किंवा तत्सम दुसरी घटना झाली तर, आपल्यासमोर परत असं तांडव उभं राहिलं तर. कधी कधी नैराश्य येतं की आता हे काय चाललंय, बस झालं आता, इथून पळून जावं कुठेतरी असंही वाटतं. बऱ्याच वेळेला आपण हे सगळं नको म्हणून आपण डिनायल फेज मध्ये जातो. डिनायल म्हणजे नाही, काहीच झालेलं नाही, जाऊ द्या. सो असं आपण वेगवेगळ्या अशा तरंगांमध्ये, आपल्या मनाच्या तरंगांमध्ये जात असतो. आणि प्रत्येकाचा आपला वेगळा, आपल्या वैयक्तिक सगळ्या ठेवणीनुसार अनुभव असतो. त्यातनं आपण जात आहोत मित्रांनो. आणि जेव्हा आपल्याला कधी कधी दुःख होतं, कधी कधी डोळ्यातनं पाणी पण येतं. काही आपण वर्तमानपत्रातले जर चित्र पाहिले, छायाचित्र पाहिले, फोटो पाहिले, मोबाईलवर कधी कधी व्हिडिओज येत आहेत आपल्याला, ते पाहता पाहता नक्कीच डोळ्यात पाणी येतं. आणि मी तुम्हाला एक अश्युअर करतो की तुम्ही पुरुष असा की स्त्री असा, तुम्हाला जर अशा काही भावना येत असतील तर कृपा करून स्वतःला कमी समजू नका. आपल्याला जर अंगावर कोणी खरचटलं, काही लागलं आपल्याला टोकदार, तर आपल्या शरीरातनं रक्त बाहेर येतं. तसंच मनाचं पण आहे. मनाला जेव्हा वेदना होतात, मनाला जेव्हा काहीतरी दुःखदायक घटना समोर येते, तेव्हा मन देखील दुखवतं. आणि दुखावल्यानंतर आपल्याला अशा भावना येणं हे खूप स्वाभाविक आहे असं प्लीज समजा. मग आता या अशा भावना, असं नकारात्मक राहणं, हे आपल्याला कधी कधी खूप खिन्न वाटणं, हे किती दिवस राहणार आहे. अशी घटना काल घडली,
कदाचित रोजच आपण काही ना काही घटनांना तोंड देतोय. मग असं किती दिवस आपण हे अरुबडे सहन करायचे? खरंय, मी असं म्हणेन की संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द ही तपासण्यासाठीच येत असतात असं समजा. कदाचित आपलं सगळं जो साचा आहे, आपण या सगळ्यांना तोंड देऊ शकतोय म्हणून आपण या क्षेत्रामध्ये आहोत, असं करायचं आपल्याला समजायला हवं. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला खूप तटस्थपणे या घटनांकडे बघायचंय. ज्या घटना होऊन गेल्या आहेत आणि ज्याच्याबद्दल कदाचित आपण काही करू शकलो नाहीये, त्या सोडून द्याव्या लागतील. मे बी अजून बरीचशी मंडळी आहे की ज्यांना आपल्या मदतीची खूप गरज आहे, तातडीची गरज आहे, वाट पाहत आहेत की तुम्ही आम्हाला मदत कराल. त्यांच्यासाठी आपल्याला खूप उत्साहाने आणि खूप उमेदीने तोंड द्यायचंय, आयुष्याला तोंड द्यायचंय, जगायचंय. आणि ही उमेद, हा जो उत्साह आहे, हे जे एक प्रकारचं आपण म्हणू की जिद्द आहे की बाकीच्यांना सगळ्यांना मला मदत करायची आहे, ही आपल्याला कुठेही कमी पडता कामा नये हे बघायचंय. ही जिद्द अशीच तेवत ठेवायची. याचं कारण आहे की आपण जेव्हा अशा सगळ्या ह्या घटनांमधनं जात असतो, तेव्हा कुठेतरी जसं आपण आपल्या कारला चारी बाजूने नुसतं ठोकत राहिलो तर जसे डेंट्स पडतात, तसे मनाला कधी कधी डेंट्स पडत असतात. तेव्हा आपल्याला असं ह्या डेंट्समधनं बाहेर यायचंय. त्या कालच्या घटनेबद्दल खरं आपल्या सगळ्यांच्या मनात खूप दुःख आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्या महाराष्ट्राच्या म्हणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये एक संस्कृतीमध्ये कल्चर आहे, आपल्यामध्ये एक प्रथा आहे की गेलेल्या व्यक्तीला आपण थोडं नमन करतो आणि आपण त्यांच्या सगळ्या ह्या अशा अनैसर्गिक मृत्यू करता किंवा त्या मृत्यूमुळे जे काही झालेलं आहे त्याकरता आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी एक प्रार्थना करतो. माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वजण 1 मिनिटाकरता डोळे बंद करून सर्व मृतात्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करूयात. जे कालच्या घटनेमध्ये थोडे मृत झाले, त्यांच्याकरता आपण ही श्रद्धांजली वाहूयात. सर्वजणांनी प्लीज मला जॉईन करा. आपण हे एक आपला जो संस्कृतीचा भाग आहे तो आपण नक्की करूयात. मी सुरू करतो. डोळे बंद करून आपण 1 मिनिट स्तब्ध राहूया. ओम शांती शांती शांती. हळूहळू आपल्याला आता ह्या सगळ्या मानसिक भावनांमधनं बाहेर यायचंय. ते करत असताना आपल्या कामाकडे आपल्याला पूर्णपणे फोकस कसा करता येईल ते बघायचंय. आणि हे करत असताना कुठेतरी नेहमी आपल्या डोळ्यापुढे ह्या मागच्या घटना येणार आहेत, काही क्षणाकरता येणार आहेत, काही त्याचे स्मरण आपल्याला येणार आहे, काही आपण मागच्या काही 2 महिन्यामध्ये अनुभवलेला प्रसंग आपल्याला येणार आहेत. महेश म्हटलं तसं की काही आपतेष्टांना आपण बेड उपलब्ध करू शकलो नाही, कदाचित ऑक्सिजन उपलब्ध करू शकलो नाही, त्याच्याबद्दलचा एक अपराधी भाव देखील आपल्या मनामध्ये कदाचित येणार आहे. या सर्व भावांना, ह्या सर्व भावनांना कृपा करून सगळेजण ऍक्सेप्ट करा. आपण स्वीकार करू की हो, असं होतंय आणि असं होऊ शकतंय. त्यात अजिबात काहीच वावगं नाहीये. होऊ देत तसं. वाटू देत थोडंसं अपराधी, काही बिघडत नाही. आपल्याला एक गोष्टीची फक्त काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे जे निगेटिव्ह किंवा नकारात्मक भावना येत आहेत मनात, त्यांना कुरवाळत बसायचं नाहीये. कदाचित आज आपण बोलतो आहोत, मी बोलतो आहे, तसं तुम्हाला तुमच्या मित्रांशी कोणाशी बोलून हा विषय संपवायचा प्रयत्न करायचा आहे मनातल्या मनात. हा जेवढा आपण कुरवाळू, जेवढा आपण याचा किस पाडू, जेवढं आपण याच्यात पुढे पुढे जाऊ, तेवढं आपल्याला खूप जास्त दुःख होण्याची शक्यता आहे. ह्या अशा किस्स्यांमध्ये
कोण दोषी आहे, कोणाचं काय झालं, पुढे काय झालं, हे प्रशासन बघून घेणार आहे. ते आपलं काम नाहीये. आपलं काम त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. आपल्याला राहिलेले जीव वाचवायचे आहेत आणि तिकडे सगळा फोकस आपल्याला न्यायचा आहे. सो हे करताना मी असं म्हणेन की सेवा देणारे तुम्ही जे आहात किंवा आम्ही आहोत, जेवढे आपण प्रांजळ आणि जेवढे आपण हलके असू तेवढी आपण चांगली सेवा देऊ शकणार आहोत. सो नक्कीच आपल्याला तो फोकस कायम मनात ठेवायचा आहे की लवकरात लवकर आपल्याला या दुःखातनं बाहेर यायचं आहे, किंवा आणखीन इतर काही मनामध्ये विषय असे निगेटिव्ह असतील तर त्यातनं लवकरात लवकर बाहेर यायचा प्रयत्न करायचा आहे. तो कसा करायचा हे आपण पुढच्या काही याच्यात बोलणारच आहोत. परंतु ह्या आतापर्यंतच्या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेऊयात आपण की आपल्याला ह्या भावना येत आहेत तर येऊ देत आणि त्याला लिमिटेड काळासाठी नंतर त्याला लुप्तही होऊ देत. महेश. तर काळामध्ये मनामध्ये विविध प्रकारच्या भावना निर्माण होतात. त्यातल्या नॉर्मल कुठल्या आणि ॲबनॉर्मल कुठल्या हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला कुठे बदल करणं शक्य आहे आणि कुठे बदल करणं शक्य नाहीये हे देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. प्रवाहाविरुद्ध जाऊन उपयोग नाही. जिथे शक्य नाही तिथे सरेंडर करा. तर खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला हे समजून सांगितलंय. पुढे सरकताना मला असं विचारावं वाटतं की अगदी दिवसाचे 24 तास देखील आपल्याला कमी पडतील एवढं काम आपल्या समोर आज वाढून ठेवलेलं आहे आणि ते देखील एक प्रकारे ताणतणावामध्ये. तर एवढं काम करण्यासाठी आपल्या वैद्यकीय बांधवांनी, कर्मचाऱ्यांनी ऊर्जा कशी निर्माण करावी, त्यासाठी काय करावं, याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल नक्कीच? येस, अगदी योग्य प्रश्न आहे महेश. आपण आता कितीही बोललो की ह्या नकारात्मक भावना आपल्याला बाजूला काढायच्या आहेत आणि आपण त्यातनं बाहेर यायचंय, तरी हे मला म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं आपल्याला थोडंसं अवघड जातंय. अशक्य मात्र अजिबात नाही, आपण नक्की करू शकतोय ते. सो आपल्याला हे नक्कीच जमणं शक्य आहे. तत्पूर्वी मी असं म्हणेन की वर्षभर 14 महिने 15 महिने आपण या क्षेत्रात काम करतोय. सकारात्मक अशा अगदी मोजक्या गोष्टी सोडल्या तर अवतीभोवती सगळंच वातावरण असं निगेटिव्ह दिसतंय आपल्याला. आणि अशा वातावरणामध्ये मी जसं म्हटलं तसं एक माणूस म्हणून आपल्याला खूप मर्यादा असतात आणि त्याला आपण कुठपर्यंत तोंड देऊ शकतो याला देखील मर्यादा असतात. आणि हे करता करता नक्कीच थकायला होतं, मनाला आणि शरीराला देखील. शरीराचं थकणं हे आपल्याला ओळखता येतं किंवा थकलोय, गळाल्यासारखं वाटतंय, लोळावंसं वाटतंय, अंग दुखतंय, पाठ दुखतंय वगैरे वगैरे. मनाला थकवा आलाय आणि मन आता थकून बस असं म्हणतंय, हे कसं ओळखावं? आणि मी तुम्हाला सांगेन की हे ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण हे आपल्याला ओळखता आलं तर आपण त्याच्यावर उत्तर काढू शकतो. म्हणजे आपलं अंग दुखतंय आणि पाठ दुखतंय असं म्हटलं तर आपण बॅकएक साठीचे सगळे कॉजेस शोधू आणि त्याचा इलाज करू. पण मनाला थकवा आलाय आणि मन आता फटीग झालेलं आहे, हे कसं ओळखायचं? हे ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आपण सर्व 1-1.5 वर्ष जे करतो आहे त्याच्यात थकायला होणं हे खूप स्वाभाविक आहे. मी असं म्हणेन की हे कसं ओळखायचं? येस, कधी-कधी आपल्याला ना असं चिडचिड होणं खूप स्वाभाविक असतं. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण वारंवारच चिडचिड करतोय. सारखंच आपल्याला असा त्रागा वाटतोय सगळ्या त्याचा. चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्रागा वाटतोय. खूप असं अनिश्चित वाटतंय. आयुष्यातही अनिश्चित वाटतंय. कामातही अनिश्चितता वाटते. खूप असं हेल्पलेस फील करतोय आपण. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काही शक्य नाही आता. सगळं संपायला आलेलं आहे असं वाटतं. कधी-कधी आपल्याला खूप पॉवरलेस वाटतं. म्हणजे आपल्याला आता काहीच करता येणं शक्य नाही. आपल्याकडनं आता काही होणंच शक्य नाही असं वाटायला लागतं. आपलं मोटिव्हेशन कमी व्हायला लागतं. म्हणजे आपल्याला ना जो हुरूप असतो की चला मला जायचंय आणि मला सेवा द्यायची आहे, हे कुठेतरी उगीचच कमी व्हायला लागतं. म्हणजे मनात इच्छा असते करावं हे सगळं, पण ते मोटिव्हेशन येत नाही. उदासपणा असा वाटतो. म्हणजे दिवसाचा बराच वेळ आपला उदास जातो. आणि म्हणजे झोपेसाठी खूप ट्रबल वाटतो. येते झोप, मग जाते झोप, कधी लवकरच जाग येते, कधी जाग आली तर झोपच येत नाही. असे जे 5-7 लक्षणं मी आता बोललो ना, हे फटीग ऑफ माइंड असं आपण म्हणू किंवा ज्याला साध्या भाषेत बर्नआउट असंही म्हणतात. आणि हे बर्नआउट आपल्याला ओळखता येणं खूप गरजेचं आहे. मी आता जे काही सांगितलं त्याच्यामध्ये कधीतरी आपल्याला वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे. पण तुम्हाला सातत्याने जर वाटत असेल तर आपण सजग व्हायला हवं की याच्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि ते करणं खूपच गरजेचं आहे. कारण हे असं रेंगाळत राहिलं तर आपल्यासारखे जे हेल्थ वर्कर आहेत
ते जर घरी बसले ह्या आजारामुळे किंवा या मानसिक दुर्बलतेमुळे जर घरी बसले तर खूप मोठं आर्थिक आणि खूप मोठं नुकसान देशाला होईल. सो म्हणून आपल्याला हे ओळखणं खूप गरजेचं आहे की आपल्याला नेमकं होतं काय. आणि मग महेश म्हटलं तसं की आता हे सगळं होतंय तर आपण नेमकं स्वतःची ऊर्जा अबाधित ठेवायची कशी, काय करायला हवं म्हणजे आपली ऊर्जा चांगली राहील. मित्रांनो, आपण 10 ते 12 तास, 8 ते 12 तास असं खूप काम करतो आहोत. आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतच नाहीये असंही म्हणू आपण. आणि जो वेळ मिळतोय तो कदाचित थोडा आरामात घरचे कामं वगैरे याच्यामध्ये जातोय असं मी म्हणतो. पण आपल्याला जर हा थकवा मनाचा नको असेल, आपल्याला जर ताजंतवानं राहूनच काम करायचं असेल, तर काही आयुष्यातले नियम किंवा आपण त्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही गरजेचं आहे. कारण आपल्याकडे ऑलरेडी वैद्यकीय मनुष्यबळ कमी आहे. त्यात आपण जे काम करतोय त्यातले मनुष्यबळ कमी व्हायला लागलं, तर खूप मोठी समस्या समोर येईल. म्हणून आपल्याला काहीही करून ताजंतवानं आणि अबाधित म्हणजे निरोगी राहणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी करायचं काय? म्हणजे मनाचा थकवा आज घालवायचा कसा? एकदम सोपे बघा गोष्टी आहेत, की असंही आपण गप्पा मारतो, मित्रांशी गप्पा मारतो, घरात मारतो. त्याला कम्युनिकेशन म्हणतो आम्ही सायकॅट्रिक भाषेमध्ये. तुम्ही कम्युनिकेट करा, बोला. तुमच्या मित्रांशी बोला, कोणी जवळच्या मित्राशी बोला. तुमच्या घरात कोणी आई-वडील असेल, तुमचे कोणी असे जवळचे व्यक्ती असतील, ज्यांच्यात तुम्हाला विश्वास आहे, त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी बोलून मन मोकळं करा आणि पूर्ण विराम द्या. मन मोकळं करून पुन्हा घोळ करू नका. म्हणजे पुन्हा तेच बोलू नका. मित्रांशीही बोलताना काही अवांतर गप्पा मारा. करा ना फोन एखाद्या बॅचमेटला तुमच्या. 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 5 वर्ष झाले भेटलो नाही, बोललो नाही, बोला त्याच्याशी. त्याची माहिती जाणून घ्या. ह्याला आम्ही कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजे थोडासा संवाद साधा. स्वतःला लाईट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला एक जाणीव देणं खूप गरजेचं आहे, की आपल्याला ही सिच्युएशन जी आलेली आहे आणि त्यात आपल्याला जे वाटतं आहे, ते स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दल प्लीज कोणी स्वतः गिल्टी फील करू नका, की असं वाटतंय म्हणजे मी खूपच काहीतरी मनाने दुर्बल आहे, असं अजिबातच नाहीये. एक लक्षात घ्या, की आम्ही जो रोल करतो आहोत किंवा तुम्ही जो खास करून कोविड पेशंट सोबत रोल करता, तुम्ही जो सेवा देतात, ती खूप क्रुशियल आहे, ती खूप महत्वाची आहे, ती खूप गरजेची आहे, निकडीची आहे. आणि त्यामुळे तुमचं अस्तित्व हे सर्व समाजाला खूप गरजेचं आहे, खूप पाहिजे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपली ऊर्जा निर्माण करायचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनात ना खूप वेगवेगळे विचार येतात. असं वाटतं, की यार ते तसं का झालं? ते असं का झालं? मग हे असं नसतं झालं तर काय झालं असतं? हे जर-तरचे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्ही असं बघा, की तुमच्या आवाक्यात काय आहे? काही जर-तरचे प्रश्न असतात ना, ते आपल्या आवाक्याबाहेरचे असतात. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरचे. आपला आवाका हा वैद्यकीय क्षेत्राचा आहे आणि आपण वैद्यकीय क्षेत्रातच काम करू. मनाने पण. म्हणजे मग आपल्याला याचा विचारच करायचा नाही, की ते तसं का त्रुटी राहिली असेल? मग प्रशासनाने असा निर्णय का नाही घेतला? मग तो पेशंटने मास्कच का नाही घातला? मान्य आहे, हे सगळं करायला हवं. पण मित्रांनो, आपलं काम आणि आपली ऊर्जा त्याच्यामध्ये वाया नका घालवू. आपलं पूर्ण फोकस हा रुग्णसेवेचा आहे आणि आपण त्याच्यावरच फोकस करू. मनात कदाचित असे विचार येत पण असतील, तर त्यांना साइडलाईन करा. त्यांना ढकलून द्या बाहेर. स्वतःला सांगा, की मला माझ्या आवाक्यात काय आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. ह्या ज्या गोष्टींचा मी विचार करतोय, त्या माझ्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्या मला सोडून द्यायच्या आहेत. मग माझ्या आवाक्यात काय आहे तर ते मी करीन. आणि ते केल्यानंतर तुम्हाला सांगतो, की आपल्यामध्ये खूप बदल जाणवतो. आपल्याला असं छातीमध्ये हुश्य झाल्यासारखं वाटतं. हायसं झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं येस, आता मला माझं काम करायला छान फ्रेश वाटतं. हे करा. हे अवश्य करा. हे आपल्याला करा म्हटल्यानंतर लगेच जमणार नाहीये. पण हे सरावाने नक्कीच जमणार आहे. आपण टीव्हीचे चॅनल्स चेंज करतो. तसे चॅनल चेंज करण्याचा प्रयत्न करा. आपले चॅनल नेहमी आपल्या आवाक्यातल्या गोष्टींकडे फोकस करा. त्याचा खूप फायदा आपल्याला होतो. आपल्याकडे खूप मीडिया आहे. टीव्ही आहे, WhatsApp आहे, Facebook आहे, Instagram सगळं आहे. आणि त्याच्यावर खूप इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते आहे. काही इन्फॉर्मेशन जी सायंटिफिक आहे ती आपल्याला नक्कीच खूप गरजेची आहे आपल्या पेशंट्सला बरं करायला. परंतु काही माहिती ही थोडीशी गरजेची नसलेली, मनात भीती निर्माण करणारी, मनात ताण निर्माण करणारी अशी पण आहे. ती सर्रासपणे निग्लेक्ट करा. सो हे जे बंबार्डिंग आहे मीडियाचं, जे थोडंसं निगेटिव्हिस्टिक सध्या आहे, त्याचा इनले म्हणजे जो इनपुट आहे तो खूप कमी करा. तो जेवढा कमी राहील ना, तेवढं तुम्ही छान काम करू शकाल आणि उत्साहाने काम करू शकाल. मला वाटतं महेश,
हे सगळे मुद्दे जर आपण थोडे थोडे पण पाळू शकलो तर आपल्याला जी मरगळ आलेली आहे ना त्यातनं आपल्याला बाहेर यायला खूप मदत मिळेल. मी तुम्हाला खरं एक छोटीशी स्टोरी सांगतोय आणि ती स्टोरी तुम्ही मन लावून ऐकावी असं मला वाटतं. तुम्ही सगळे खूप छान काम करतात आणि त्या कामाचं खरं कौतुक करावं तेवढं थोडं कमी आहे. आणि ह्या कामामुळे बरं काय काय होतंय हे आपल्याला खरंच आज कळत नाहीये, परंतु कालांतराने आपल्याला कळणार आहे की आपण खूप मोठं काम केलंय. एक छोटीशी गोष्ट आहे बघा. एकदा एक भिक्षू बुद्धाकडे गेला आणि तो म्हणाला की आभाळाला खांब नाहीयेत आणि हे आभाळ खाली का बरं कोसळत नाही, मग कोणी पेलून धरलंय आभाळाला? त्याने बुद्धाला विचारलं. बुद्धाने उत्तर न देता त्याला गावातून भिक्षा म्हणजे माधुकरी आणायला पाठवलं. तो भिक्षू नगरात गेला. एका प्रासादात पंचपक्वान्नाचं साई भोजन सुरू होतं. भिक्खू तिथे गेला. भिक्षा मागू लागला. त्याला तिथून धक्के मारत बाहेर काढण्यात आले. नगरात दारोदार फिरून घरांसमोर उभा राहून भिक्षा मागूनही त्याला भिक्षा मिळाली नाही. आता हा भिक्षू दमून गेलेला होता. निराश होऊन तो बुद्धाकडे परतत असताना त्याला वाटेमध्ये एक झोपडी दिसली. भिक्षा वाढ माय म्हणत तो झोपेच्या दाराशी उभा राहिला. एक वृद्ध महिला काठी टेकत झोपेच्या बाहेर आली. तिच्या थरथरत्या हातातल्या ताटात अर्धी भाकरी होती. भिक्षू म्हटला, अर्धीच भाकरी? मी आणि माझे गुरु आम्ही दोघंही उपाशी आहोत. दिवसभर पोटात अन्नाचा कण नाहीये. भिक्षू म्हणाला. म्हातारी म्हटली, एकाच भाकरीचं पीठ मडक्यात शिल्लक होतं. त्याची एक भाकरी मी केली. भिक्षा मागायला दाराशी आलेल्या माणसाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. माझं जेवण व्हायच्या आधी तू आलास हे बरं झालं. अर्धी भाकरी मला ठेवली आणि अर्धी भाकरी मी तुला देते आहे, अशी ती वृद्ध महिला उत्तरली. भिक्षूच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. आश्रमात परतल्यावर भिक्षूने सगळा वृत्तांत कथन केला बुद्धांना. ते ऐकून बुद्ध म्हणाले, अवघी एक भाकरी टोपल्यात असतानाही स्वतःसाठी अर्धी ठेवून अर्धी भाकरी तुला भिक्षा म्हणून वाढणारी त्या वृद्धेसारखी माणसं जोपर्यंत दुनियेत आहेत तोपर्यंत हे आभाळ खाली कोसळणार नाही. आभाळाचे खांब दिसत नाहीत, मात्र त्या वृद्धेसारखे अगणित हातांनी हे आभाळ पेलून धरले आहे. तेच आभाळाचे खांब आहेत. भिक्षूला त्याचं उत्तर मिळालं. मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्व कर्मचारी, सर्व आपल्यासोबत असलेले प्रशासनाचे अधिकारी आणि इतर आणखीन बरेचसे सरकारी कर्मचारी मी म्हणेन, हे सर्वजण ह्या आभाळाचे हात आहेत. आणि या संकटरूपी कोरोनाच्या रूपात आलेलं हे आभाळ आपण कोसळू देणार नाही आपल्यावर आणि इतरांवर. तेव्हा आपल्याला कशी करून कुठल्याही माध्यमातून ह्या ऊर्जा मिळवायच्या आहेत आणि ह्याच्यातनं पुढे जायचंय. कधीही आपल्याला हे सोडून देऊ नका, अशा भूमिकेतून सोडून देऊ नका असं भूमिका ठेवायची आहे. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी चाव्यांच्या जोडक्यात शेवटची चावी त्या कुलपाची असते, हे माहिती आहे. सो आपल्याला आपला होप्स हा सोडायचा नाहीये. आपण शेवटी लढाई जिंकणारच आहोत हे लक्षात ठेवूयात. धन्यवाद. मी आता महेशकडे देतो. महेश. तर अगदी अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्याला दैनंदिन आयुष्यात आणि इव्हन या कोविडच्या काळामध्ये देखील अतिशय उपयुक्त ठरू शकतात. आपले मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी ते आपल्यासाठी काम करू शकतात. गरज असते एका दिशादर्शकाची, एका तज्ज्ञाची, जसं काम आज डाके सरांनी छान केलेलं आहे. तसेच एक अजून तज्ज्ञ आपल्याला लाभलेले आहेत, डॉक्टर धनंजय चव्हाण म्हणून. हे पण गेली 25-30 वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत. विशेषतः स्मृतिभ्रंश आणि माइंडफुलनेस या विषयामध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. ते सर्वांना परिचित आहेतच. तर आज तेही आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यांची सुरुवात करताना मी त्यांना असं विचारू इच्छितो की बऱ्याच वेळेला हे ताणतणावांना आपण सामोरे जातोय, या कोविड काळामध्ये आपण सामोरे जातोय. मन हा एक शरीरापासून वेगळाच भाग बहुतांश लोक समजतात. आणि शारीरिक आजार म्हणजे वेगळे आणि मानसिक आजार म्हणजे वेगळे
असं आपण साधारणतः विभागणी करतो. पण डोळ्यांचे आजार हे शरीराचे आजार आहेत, कानाचे आजार हे शरीराचे आजार आहेत, मनाचे आजार हे शरीराचे आजार का नाही आहेत? असंच कोविडमध्ये देखील शारीरिक लक्षणांकडे आपण लक्ष देतो, पण त्यात मानसिक लक्षणंही असतात का, त्याकडे आपण खरोखर लक्ष देतो का? आपण जाणून घेऊ डॉक्टर धनंजय चव्हाण यांच्याकडून. चव्हाण सर. नमस्कार. आज डॉक्टर हेमंत आणि IMNA हा अत्यंत समयोचित उपक्रम हाती घेतलाय. डॉक्टर जयंत ढाकेंनी जसं आपल्याला सांगितलंय, त्यांनी अत्यंत सुरेख शब्दामध्ये आपल्या सर्वांच्या मनाची जी घालमेल होते ती समजून सांगितलेली आपल्याला, त्याला शब्दांकित केलेलं आहे. आणि त्याबरोबर त्यांनी हेही सांगितलं की या काळामध्ये आपल्याला वेगवेगळा जो त्रास होतो, मानसिक ताणतणाव होतात, कधी राग येतो, कधी उदास वाटतं, तर हे जे सगळे मनाचे हिंदोळे आहेत, मनातले वेगवेगळे वादळ आहेत भावनांचे, ही कशी नॉर्मल आहेत, स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत आणि त्याला आपण स्वीकार करावा हे त्यांनी अगदी योग्य शब्दात सांगितलं. आता डॉक्टर गिरुड यांनी जो प्रश्न विचारला तो त्याचं उत्तर देण्याआधी मी 1-2 गोष्टी सांगणार आहे. जी व्यक्ती असते तिच्यावरच आरोप केले जातात, तिच्यावरच आरडाओरडा केला जातो, त्यांच्यावरच संशय घेतला जातो आणि अशा वेळी सेवा करणाऱ्यांना खूप दुःख होतं. तेव्हा त्यांना मी कायम सांगत असतो की हा मनुष्य स्वभाव आहे की जो सेवा करतो त्याच्यावरच चिडतो आपण, त्याच्यावरच आरोप होतात. हे अगदी टिपिकल आहे. त्यामुळे तुमच्यावर जर तुमची आई, बाबा, सासू, सासरे आरोप करताय याचा अर्थ तुम्ही काहीतरी त्यांची सेवा करताय, तुमच्यावर त्रागा करताय कारण तुम्ही त्यांची सेवा करताय. खूप वर्षांपूर्वी मला 25वीत असताना विश्वेश्वरय्यांचे एक शिष्य, खूप सिनियर इंजिनियर, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि मला सारखी भीती वाटायची की आपल्याकडनं काही चुकतंय का. तेव्हा ते एकदा थोडे त्रासले आणि मला थांबून म्हटले की धनंजय, इफ यू डोंट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक, जस्ट डोंट डू एनी वर्क, देन यू विल नेव्हर मेक एनी मिस्टेक. तसं आहे की आपण जो कोण प्रत्यक्ष सेवा क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरच आरोप होतात, त्यालाच प्रश्नांना सामोरं द्यावं लागतं. आणि ही जी पहिली आपली फ्रंटलाईन आहे, पहिली फळी आहे, या फळीला काय त्रास होतोय हे डॉक्टर ढाके यांनी सांगितलंय. एक दुसरा जो सगळ्या सेवा करणाऱ्यांना मी एक उदाहरण देत असतो, ते आपण विमान प्रवासामध्ये खूप वेळा ऐकतो की आई आहे आणि बाळ आहे आणि विमानात जर हवेचा दाब कमी झाला तर सांगितलं जातं की आईने पहिल्यांदा स्वतः ऑक्सिजन मास्क वापरायचा आणि मग बाळाला लावायचा आहे, मुलांना लावायचा आहे. तेव्हा तसंच आता जे कोणी पहिल्या फळीत काम करतायत, कोविडच्या रुग्णांची प्रत्यक्ष सेवा करतायत, त्यांनी स्वतःची सेवा, स्वतःची काळजी घेणं, स्वतःकडे लक्ष देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यामध्ये कुठे अपराधाची भावना अजिबात येऊ द्यायला नको. आणि ती काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण पुढे बोलूच, पण त्याआधी डॉक्टर गिरुड यांनी जे सांगितलंय की कोविडमध्ये काही मानसिक लक्षण आहेत का, तर एक अत्यंत महत्वाचा जो नवीन रिसर्च पुढे येतोय की अनेकदा कोविड, शॉर्ट कोविड म्हणजे एक 10-11 दिवस लक्षणं संपली की त्याचा प्रसार थांबतो, 12-13 दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो आणि घरी जातून मग पुढे काही त्याला त्याच्या सिक्वेली नसतात. याविरुद्ध जगभर आणि भारतात लॉंग कोविड म्हणजे अनेक दिवस, अनेक महिने ही लक्षणं थोड्याफार प्रमाणात टिकून राहण्याचं प्रमाण आता दिसतंय. आणि असं जगभरच्या संशोधनातून पुढे येत आहे की जवळपास 50% कोविडच्या रुग्णांना
कोविडच्या आजारातून ताप, खोकला वगैरे बरा झाल्यानंतर, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा डिप्रेशन आणि अँझायटीचे लक्षणं राहतात. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत की डिप्रेशन आणि अँझायटी ही त्या आजाराचा जो मानसिक ताणतणाव आहे त्याने झालेली आहे, त्याबरोबर हा जो व्हायरस आहे त्याचा मेंदूवर सरळ स्पष्ट परिणामही होतोय. सुदैवाने कुठल्या गंभीर न्यूरोलॉजिकल सिक्वेली दिसून आलेल्या नाही, जसं सिव्हिअर हेड इंजुरीमध्ये असतात की मेमरी डिस्टर्बन्सेस, एपिलेप्सी, तसं नाहीये. पण अँझायटी आणि डिप्रेशन मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि त्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्यापैकी अनेक जण कोविड सर्वायवर आहोत, अनेक जणांच्या कुटुंबात झालेले आहे, आपले रुग्ण पण आहेत. तर अँझायटी आणि डिप्रेशन हे कोविडचे नॅचरल एक्सटेन्शन आहे. लॉंग कोविडमध्ये 50% रुग्णांमध्ये दिसून येतं, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे मेडिसिनमध्ये एक म्हण आहे की जे आपल्याला व्हॉट यू डोंट नो युअर आईज डोंट सी, सो अनलेस यू नो अबाउट द डिसीज यू आर नेव्हर गोइंग टू एबल टू डायग्नोज दॅट डिसीज. तसं आपण जर ही शक्यता मनामध्ये ठेवली नाही तर आपल्याकडनं अनेकदा डिप्रेशन आणि अँझायटी रुग्णामधली आणि आपली स्वतःमधलीही दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एक संभावना डोक्यात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न जो डॉक्टर महेशने विचारला तो फारच मूलभूत आहे की मनाचा आजार आणि शारीरिक आजार काय. एक छोटं उदाहरण देतो मी की 30 वर्षापूर्वी जेव्हा मी रेसिडेन्सी सुरू केली तेव्हा आमचं जे एक सिटी म्हणून पुस्तक होतं त्याच्या सुरुवातीला एक त्या एडिटर्सनी लिहिलं होतं की वेदर माइंड इज सेपरेट, ब्रेन इज सेपरेट, वेदर माइंड इज अ फंक्शन ऑफ ब्रेन, ऑल दीज क्वेश्चन्स वी आर नॉट गोइंग टू डिस्कस. हे फक्त 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. टुडे the same CTP doesn't have that preface. Today we know so much about our brain that we can confidently say that mind in all its practical implications is a function of our brain. And therefore all illnesses and conditions are medical conditions. याचा अर्थ असा नाही की बाकी गोष्टींना महत्व नाही आहे. मी स्वतः साधना करतो, अध्यात्माचं खूप महत्व आहे. आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी टू गिव्ह मिनिंग टू आवर लाईफ काही जीवनमूल्य अत्यंत महत्वाची असतात. पण प्रयोगाच्या स्तरावर प्रत्यक्षात प्रॅक्टिकल सेन्समध्ये माइंड इज अ फंक्शन ऑफ ब्रेन अँड ऑल सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आर मेडिकल डिसऑर्डर्स वेअर देर इज समथिंग रॉंग विथ युअर ब्रेन and that has manifestation in mental symptoms. So काय बदल आहे फक्त तर त्याची लक्षणं वेगळी आहे. म्हणजे एका दृष्टीने असं आहे की सायकेट्रिक डिसऑर्डर्स आर मेडिकल डिसऑर्डर्स इन विच द सिम्पटम्स आर सायकोलॉजिकल, दॅट्स ऑल. अदरवाइज दे हॅव द सेम etiology, there are genetic factors, there are endocrine factors, there are so many other factors, and of course there are psychological factors. आत्ताची जी अनिश्चितता आहे कोविडची ती अत्यंत महत्वाची बाब आहे, ज्यामुळे की मानसिक ताणतणाव वाढलेला आहे. आणि इन सायकॅट्री वी कन्सिडर अनसर्टनिटी ॲज अ बिगर स्ट्रेस दॅन लॉस. एखादी गोष्ट आपण घालवतो, गमावतो, त्यापेक्षा जी अनिश्चितता असते ती आपल्याला जास्त स्ट्रेसफुल असते. आणि म्हणून हा कोविडचा काळ खूप स्ट्रेसफुल आहे. त्यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी झालेली की जो मायेचा हात कायम आपल्याला असायचा. म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये रेसिडेन्सी किंवा इंटर्नशिप केलेली आहे. आपण पाहिले की गरीबातला गरीब पेशंट असला तरी 20-25 जण त्याला सपोर्टला, मदतीला तिथे हजर असायचे. हा जो मायेचा हात आहे हा आत्ता नसल्यामुळे कोविड आत्तापर्यंतच्या अनेक नैसर्गिक आपत्तींपेक्षा ही वेगळी आपत्ती अशी आहे की त्यामध्ये हा जो एक सोशल नेटवर्कचा सपोर्ट असतो तो आपण घालवलेला आहे अनेक प्रमाणामध्ये. मग यातून आपण तोंड कसं द्यायचं, तर जसं डॉक्टर जयंत ढाकेने सांगितलं की आपण लक्षणं ओळखली पाहिजे की कुठले रेड फ्लॅग्स आहेत. एक महत्वाचा रेड फ्लॅग म्हणजे झोप तुमची जर डिस्टर्ब होत असेल तर काहीतरी गडबड आहे.
1-2 दिवस 4 दिवस झोप डिस्टर्ब ठीक आहे, पण अनेक दिवस झोप डिस्टर्ब आहे, भूक लागत नाही, तुमच्या मानसिक स्थितीमुळे तुमच्या व्यावसायिक कामावर परिणाम होतोय, तुमच्या कौटुंबिक कामावर परिणाम होतोय, तुमच्या सामाजिक कामावर परिणाम होतोय, तुमच्या एफिशियन्सीवर परिणाम होतोय, तेव्हा सोशल, फॅमिलियर, प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा तुमच्या व्यक्तिगत फंक्शनिंगमध्ये जर परिणाम होतोय तर मग आपण मदत घेणं गरजेचं आहे. एक थोडक्यात 2 मिनिटांमध्ये मी पंचसूत्री सांगतोय की या काळामध्ये प्रॅक्टिकल टिप्स हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ इन दिस स्ट्रेसफुल टाइम. एक पहिली पंचसूत्री अशी आहे की स्टिक टू अ टाइम टेबल, कीप अ रुटीन अँड स्टिक टू इट, इट इज व्हेरी हेल्पफुल. दुसरं, face the problem, but as Dr. Jayan said, curtail your time that you spend on your problem. 5 मिनिटं. काय माझे ऑप्शन्स आहेत? तुमच्या पत्नी बरोबर, पती बरोबर, मित्राबरोबर बसा, हा प्रश्न आहे, हे ऑप्शन्स आहेत. Finish the discussion in a short time. So confront your problem, but don't linger on it. Third very important thing is exercise. आपण फिजिकल एक्सरसाइज आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, शारीरिक श्रमाची कामं ही आपल्या मानसिक स्थितीसाठी किती महत्वाची आहेत, आय कॅनॉट ओव्हर एम्फसाइज दिस. In fact, all the research in last 10-15 years entirely points to this thing about how much physical activity and physical exercise is important for your brain and for your mental health. Of course, it is good for your heart, for your lung, for your physical health. एक अजून चांगली गोष्ट अशी आहे की व्हॉट एव्हर इज गुड फॉर युअर हार्ट इज गुड फॉर युअर ब्रेन, व्हॉट एव्हर इज गुड फॉर युअर ब्रेन इज गुड फॉर युअर मेंटल हेल्थ. त्यामुळे आपल्याला यामध्ये खूप रिसर्च करण्याची गरज नाही. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी, डू नॉट इग्नोर इट. चौथा महत्वाचा मुद्दा, घरातली छोटी मोठी कामं करणे आणि घरातलं सौहार्द राखणे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि 5वी गोष्ट, झोप. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न पूर्ण जगभर आहे की आपण पुरेशी झोपत नाही. धनंजय, आवाज गेलाय. कसं राहायचं, मी यासाठी येस, तर या गोष्टीची अत्यंत गरज आहे की श्रद्धाय तरतो ओघो, किंवा पालीमध्ये सद्धाय तरतो योगो. श्रद्धेमध्ये आपण महापूर सुद्धा पार करून जाऊ शकतो. तर आजचा सुनामी आहे हा आपल्या श्रद्धा आपल्याला खूप मदत करणार आहे. या श्रद्धांमध्ये एक श्रद्धा विज्ञानाबद्दलची पण हवी. आपण जसं डॉक्टर ढाकेंनी उदाहरण दिलं की एवढं मोठं आभाळ आहे त्याला कोण पेलतं, तर एक 50 वर्षापूर्वी जरी ही साथ आली असती तर आज जे जे रुग्ण व्हेंटिलेटरमुळे आणि ऑक्सिजनमुळे वाचले ते वाचले नसते. तेव्हा विज्ञानाची आपल्याला एक खूप मोठी साथ आहे. तेव्हा आपल्या श्रद्धांमध्ये विज्ञान ही पण एक श्रद्धा हवी. आणि विज्ञान ग्रहण करायचं असेल तर व्हॉट्सअप हे स्थान नाही. सोशल मीडिया हा पर्सनल कॉन्टॅक्टसाठी वापरा, एंटरटेनमेंटसाठी वापरा, पण माहितीसाठी रेप्युटेड न्यूजपेपर्स, रेप्युटेड साईट्सच वापरा. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हॉट्सअपवरून तुम्ही घेऊ नका, असं आपण आपल्या परिचितांना वारंवार सांगणं गरजेचं आहे. यानंतरची एक गोष्ट, क्षमाशील असणं, इतरांना मदत करणं आणि कृतज्ञता. आज आपल्याला जेव्हा असहाय्य वाटतं तेव्हा आपण आपल्याच, जे माझ्या वयातले त्यांनी रेसिडेन्सी डेज मध्ये जाऊन बघितलं की काय सुविधा उपलब्ध होत्या, आज कितीतरी जास्त उपलब्ध आहे. तेव्हा याची जी पॉझिटिव्ह साईड आहे की आज व्हेंटिलेटर्समुळे, चांगल्या आयसीयूजमुळे, चांगल्या ऑक्सिजन सप्लायमुळे हे जे जीव वाचतायत, दिस इज अ पॉझिटिव्ह आस्पेक्ट. सो दिस इज नॉट द टाइम टू लूज फेथ. आपल्या श्रद्धा विज्ञानावर आणि आपली इतर जी कोणी श्रद्धास्थानं असतील, धार्मिक असतील, आध्यात्मिक असतील, त्यांच्यावरच्या श्रद्धा सुद्धा आपल्याला आज मदत करणार आहेत. हे अत्यंत गरजेचं आहे. आणि एक शेवटचा महत्वाचा मुद्दा की या सगळ्यामध्ये
आपण आपल्याला जी काही छोटी मोठी सुख असतात. अनेक माझे मित्र, मला एक डॉक्टर माहित आहेत की कोविड ड्युटीवर गेले, वर्षभर काम करतायत त्या, आणि तरी रात्री कुठेतरी त्या शायरी वाचत असतात, कोणी दुसरं काहीतरी अभ्यास करत असतं. तेव्हा आपण आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी करण्यामध्ये अपराधीपणा न बाळगता ते करणं गरजेचं आहे. कारण आपण स्वतःचं आरोग्य नीट ठेवलं नाही, आपण स्वतः जर सुखी, समाधानी आणि फ्रेश राहिलो नाही तर आपण सेवा करू शकणार नाही. तेव्हा ही जी दुसरी पंचसूत्री आहे की आपण स्वतःला सुखी कसं ठेवायचं, यामध्ये तुम्ही जे काय मेडिटेशन करत असाल, तुम्ही ज्या काय प्रार्थना करत असाल, तुम्ही जे काय प्रेयर्स करत असाल, त्या जरूर चालू ठेवा. परत एकदा डॉक्टर बिरुड यांनी जे सांगितलं ते रिपीट करतो मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर, की मन आणि शरीर, as far as medicine goes, they are not two different things. Psychiatric disorders are merely medical disorders in which the symptoms are psychological. ठीक आहे डॉक्टर महेश, I want you to take over again now. येस, थँक्यू सर. तर मला वाटतं विज्ञानाचं हे चांगलं असं नॉलेज प्रत्येकाने बाळगलं तर त्यांच्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग होऊ शकतो. बहुतांशी सुडो सायन्स किंवा पॅरलल सायन्सचा वापर करून बरेच लोक आपलं नुकसान करताना आपल्याला दिसून येतात. तर डॉक्टर धनंजय चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी शेड्युलिंग, दिवसभराचं वेळापत्रक करणे, संवाद साधणे, शारीरिक व्यायाम करणे, स्वतःला व्यस्त ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे, या पंचसूत्रीचा वापर करून मला वाटतं आज तणावात असलेले आपले वैद्यकीय कर्मचारी निश्चितच सुखी होण्याचा मार्ग पत्करतील आणि या पंचसूत्रीचा वापर करतील. त्यासोबत शेवटी मी थोडक्यात डॉक्टर चव्हाण सरांना असं विचारू इच्छितो की आता हा सगळा कठीण काळ चालू आहे, मानसिक ताणतणावात आपले वैद्यकीय बांधव आहेत. मानसिक ताण म्हटला कुठल्याही प्रकारचा की आपले काका, मामा, मावशी, आजी, आजोबा किंवा कोणीही इतर असे ते आपल्याला काय सल्ला देतात? मेडिटेशन कर, समुपदेशन करून घे. काय वाटतं सर, कितपत आपण याचा उपयोग, माइंडफुलनेसचा आपण यात किती उपयोग करू शकतो, आणि मेडिटेशन, समुपदेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर महेश प्रत्येक प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारतायत. आता त्यांनी मला 2 प्रश्न विचारले आहेत. एक आहे मेडिटेशन बद्दल आणि एक आहे समुपदेशनाबद्दल. पहिल्यांदा मी मेडिटेशन बद्दल बोलेल. इतर कुठल्या विषयाबद्दल मला तेवढा अनुभव नसेल, पण मी अनेक आश्रमांमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं की मेडिटेशन बद्दल मी 1 मिनिटात तुम्हाला थोडक्यात काही सांगू शकेल. कुठल्या तरी जंगलात जाऊन गुफेत बसून आपण डोळे बंद करून काहीतरी अलौकिक करतो म्हणजे ते मेडिटेशन आहे, ही अत्यंत चुकीची कल्पना आहे, हा गैरसमज आहे. आपण कुठलंही काम करताना मन प्रसन्न असेल आणि त्या कामावर एकाग्र असेल त्याला साधना म्हणता येईल. ही साधनेची सोपी डेफिनेशन आहे, ही सोपी व्याख्या आहे. मग यामध्ये आपण दिवसात सुद्धा आपल्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये, दिनचर्येमध्ये सहज साधना करू शकतो. आंघोळ करताना, ब्रश करताना पूर्ण लक्ष आपण जे काय करतोय त्याकडे केलं. ब्रश करतोय आपण, किती सोपी गोष्ट आहे की नाही, किंवा दाढी करतोय, शेव करतोय, केस विंचरतोय, आपण जी काही कामं अशी करतोय की जिथे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं नाही. पेशंट बघणं, ड्रायव्हिंग करणं तेव्हा ठीक आहे, पण आपण एखाद्या सुरक्षित जागी चालतो आहोत किंवा आपण घरातली काहीतरी सोपी कामं करतो आहोत, अशा वेळी आपण आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करणं ही एक साधना आहे. मी माझा अनुभव सांगतो की मी कुशनवर, मेडिटेशनवर कुशनवर बसून डोळे बंद करून ध्यान करतो, तेव्हा माझं मन जेवढं प्रसन्न होतं तेवढंच प्रसन्न माझं मन 4 भांडी धुतली आणि किचनचा ओटा साफ केल्याने होतं. बेसिकली आपण कुठलंही काम करताना त्या कामात जर पूर्ण एकाग्र असलो, आणि विशेषतः घरगुती कामं, सगळी घरगुती कामं ही आपल्याला वेगळं वेगळं ध्यान करण्याची संधी आहे, हे आपण जर मानलं तर आपण अनेक प्रकारे मेडिटेशन करू शकतो. त्यात 2-3 अजून मेडिटेशन आपण हे करू शकतो. कृतज्ञतेचं मेडिटेशन. कधी कधी एखादी सिनियर व्यक्ती असते ती म्हणते मला आयुष्यात कोणीच काही मदत केली नाही,
तेव्हा मी त्यांना डायरी ठेवायला सांगतो की आयुष्यातलं प्रत्येक एक एक गोष्ट आठवा. शाळा, कॉलेज, लग्न व्हायच्या आधी, लग्नानंतर, सासरी, माहेरी, आणि कोणीतरी काहीतरी मदत केली ती आठवा आणि ते लिहून काढा. तेव्हा कृतज्ञता ही सुद्धा एक ध्यान आहे. क्षमाशीलता किंवा इतरांबद्दल चांगले विचार मनात आणणे. पसायदान आपण सगळ्यांना माहीतच आहे, मैत्री भावना म्हणता येतो त्याला. या सगळ्या प्रकारचे ध्यान, पण त्यासाठी आपण 2-3 मिनिटं तरी द्यायला हवी. मी असं अजिबात म्हणत नाही की अर्धा तास द्या, 1 तास द्या, 4 तास द्या, कुठेतरी महिनाभर जा. 2 मिनिटं, 4 मिनिटं प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. एकच गोष्ट मेडिटेशनची अशी की प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट आहे, ती आपोआप होत नाही. आणि दुसरा जो प्रश्न डॉक्टर महेश भिरुडनी विचारलाय तो समुपदेशनाबद्दल. कुठल्याही मित्राने आपल्याला प्रेमाने 2 शब्द सांगणे हे पण समुपदेशनच आहे. आजकाल समुपदेशकांचे एक प्रकारे पीक आलंय, कारण कोणी 7 दिवसाचं काहीतरी एखादा प्रोग्राम करतो आणि मग तो समुपदेशक होतो. चांगली गोष्ट आहे. आमच्या एका सायकोथेरपीच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे की when it comes to basics of psychotherapy, any wise uncle is as good as a psychotherapist. म्हणजे कोणी जाणता माणूस आपल्याला जे काही 4 शब्द प्रेमाचे किंवा समजूतदारपणे सांगतो त्याने मदत होतेच. पण जेव्हा आपण सायकॅट्रिक आजारांची चर्चा करतो तेव्हा मी परत एक उदाहरण देईन की मला काहीतरी लिगामेंटल इंजुरी आहे. तेव्हा मी कुठल्याही चांगल्या ट्रेनरकडे गेलो, कुठली चांगली एक्सरसाइज सुरू केली तरी माझी ती लिगामेंटल इंजुरी जाणार नाही आहे. तेव्हा मला पहिल्यांदा ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तेव्हा जेव्हा कधी मानसिक ताणतणावाचे रेड फ्लॅग जे डॉक्टर ढाकेंनी सांगितले किंवा मी सांगितलेत आता, झोपेवर परिणाम, भुकेवर परिणाम, वजन कमी होणं किंवा कौटुंबिक, व्यावसायिक, व्यक्तिगत, सामाजिक तुमच्या क्षमतांवर परिणाम झालेला असेल तर अशा वेळी सायकॅट्रिस्टचा सल्ला यासाठी गरजेचा आहे की कुठे मेडिकल कंडिशन तर नाही ना. कारण जर मेडिकल कंडिशन असेल तर तुम्हाला त्याचं मेडिकल डायग्नोसिस गरजेचं असतं. म्हणून सायकॅट्रिस्टचा सल्ला घ्यावा. त्याच्यानंतर जर निष्पन्न झालं की अरे नाही, दिस इज रोजमर्रा की ये बात आहे, आपलं रोजचं जे जगी सर्व सुखी असा कोण आहे असं आपण जे म्हणतो, अशी ही दुःख आहे, ही दुःख कोणालाही न सुटणारी दुःख आहे. अशा वेळी किंवा इतर काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये सुद्धा समुपदेशनाचा फायदा होतो. पण जेव्हा मेडिकल डिसऑर्डर असेल तेव्हा मात्र सायकॅट्रिस्टचं इंटरव्हेन्शन गरजेचं असतं. डॉक्टर महेश. धन्यवाद सर. तर मला वाटतं आजचा कार्यक्रम हा आपल्या वैद्यकीय बांधवांसाठी तणावातून बाहेर निघण्याबद्दल होता. मला वाटतं आणखीन जास्त वेळ घेऊन त्यांचा तणाव वाढवण्यात काही अर्थ नाही. मी आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेच्या सचिव डॉक्टर कविता गाडेकर यांना विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं आणि कार्यक्रमाची सांगता करावी. डॉक्टर गाडेकर. थँक्यू सर. आजचा आपला शॉर्ट नोटीसवर आपण घेतलेला प्रोग्राम यात स्पेशली नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या डॉक्टरांसाठी आपण हा केलेला. तर थोडक्यात मला म्हणायचंय की फ्रॉम हेल्पलेसनेस टू होप, फिअर रिप्लेस टू फेथ अँड गिल्ट यू रिप्लेस टू ग्रॅटिट्यूड, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही स्पीकर जे डॉक्टर जयंत ढाके आणि डॉक्टर धनंजय चव्हाण यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे आपल्याला गाईड केलेले आहे. आपण असे प्रोग्राम घेत राहू. डॉक्टर महेश भिरुड आजचे एमओसी, त्यांनी छान प्रोग्राम आपला राबवलेला आहे. आणि त्याचबरोबर आपले व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर उमेश नागापूरकर आणि आपले प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनानीस आणि सायकॅट्री असोसिएशनचे सगळे डॉक्टर्स ह्यांनी हा छानच उपक्रम घेतलेला. आणि महिनाभर आणि पुढचे सगळे महिने आपण हे मेंटल हेल्थ रिलेटेड सेमिनार्स, झूम मीटिंग्स आपण घेत राहू. आणि आपले जेवढे आज आलेले ऑडियन्स आहेत त्यांना निश्चितच या गोष्टींचा फायदा झालेला आहे. तर IMA नाशिकच्या तर्फे मी सगळ्यांचे आज अभिनंदन करते की त्यांनी हा प्रोग्राम अटेंड केला आणि ह्याचा निश्चितच सगळ्यांना उपयोग होणार आहे. थँक्यू एव्हरीवन. आता आपण मीटिंग क्लोज करू शकतो.
पल्लवी मॅडम. करते मी एंड. ओके, थँक्यू.